नमस्कार, मी स्वप्नील शिर्के. मित्रांनो, आता मी आपल्या काळ चौकीचा दत्ताराम लाड मार्ग आहे त्या ठिकाणी आहे. इथे एक खूप मोठी धक्कादायक घटना घडलेली आहे की रात्री 2 वाजता एक सिमेंट कॉन्क्रीटचा ट्रक होता आणि त्या ट्रक मधनं ह्या प्रकारे असं पूर्णपणे सिमेंट या रस्त्यावरती पडले. त्यानंतर स्थानिक काळचौकी पोलीस स्टेशननी महानगरपालिकेशी संपर्क केला असता रात्री 2 वाजता, म्हणजे अजूनही सकाळचे 8 वाजलेत, म्हणजे जवळजवळ 6 तास झाले, पण महानगरपालिकेकडून कोणतीही ह्यावरती दखल घेतलेली नाहीये. मुंबईच्या महापौर रितू तावडे तसेच आयुक्त अश्विनी भिडे यांना मी विनंती करतोय की मुंबई सारख्या अशा गजबजलेल्या ठिकाणी अपघात होणे, म्हणजे तुम्ही बघू शकता आताच या ठिकाणी एक महिला गाडी जाताना पडलेल्या आहेत आणि त्यांना दुखापत झालेली आहे. फायर ब्रिगेड सगळ्यात पहिले पोहोचलेले आणि फायर ब्रिगेडने हा पूर्ण जो चिखल पडलेला किंवा जो सिमेंट कॉन्क्रीट म्हणजे सिमेंट पडलेलं ते सिमेंट पूर्णपणे बाजूला करून तयार आहेत, परंतु महानगरपालिका अजूनही इथे पोहोचलेली नाही आहे. स्थानिक पोलिसांनी इकडची पूर्णपणे, म्हणजे हा जवळजवळ नाही म्हटलं तरी 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे, तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये मी अजून एक नमूद करू शकतो की या ठिकाणी जे हे सिमेंट कॉन्क्रीटचे जे डंपर जातात ह्याच्यावरती स्थानिक लोकांनी मोठं आंदोलन केलं होतं. त्याची दखल भायखळा पोलीस स्टेशन तसेच काळचौकी पोलीस स्टेशन या गांभीर्याने घेतलेली दिसत नाहीये. कारण का इथे कुठलीही परमिशन नसताना राजरोजपणे भरपूर प्रमाणात इथून सिमेंट कॉन्क्रीटचे डंपर रोज जात आहेत. महत्वाचं, या ठिकाणचे दोन्ही जंक्शन्स आहेत तिथे नो एंट्रीचे या डंपरसाठी बोर्ड लावण्यात आलेले आहेत, तरी पण हे राजरोजपणे जबरदस्तीने बळजबरीने या रोडवरती घुसत आहेत. आता धरून चला, या ठिकाणी जर कोणता मोठा इन्सिडेंट झाला, इथून ऍम्ब्युलन्स न्यायची झाली किंवा आग लागली किंवा फायर ब्रिगेडची गाडी जाणं झालं, तर या 6 तासामध्ये जर अशी मोठी कुठली दुर्घटना घडली असती तर याला जबाबदार कोण राहिलं असतं. तसंच या ठिकाणी पुढे जर म्हणाल तर काळचौकीमध्ये 3 स्कूल आहेत. सकाळपासून इथून स्कूल बस सगळ्या बंद आहेत. या मुलांनी शाळेत जायचं तरी कसं? 6 तासाचा जो मोठा गॅप महानगरपालिकेने ह्याच्यावरती जो दुर्लक्ष केलाय, याला जबाबदार महानगरपालिका आहे की नाही, हाच प्रश्न इथे उपस्थित होतोय.